नमस्कार माझे विद्यार्थी मित्रांनो, आता आज आपण वर्ग समीकरणे हा जो धडा सुरू केलेला आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन हा जो लेसन स्टार्ट केलेला आहे त्याच्या ऑलरेडी आपण सराव संच 2.1, 2.2 आणि 2.3 पूर्ण केलेले. प्रॅक्टिस सेट 2.1, 2.2 आणि 2.3 झालेला आहे आपला. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.4 ची तयारी करतो. आपल्याला या धड्यामध्ये जास्त काही नाहीये. वर्ग समीकरण सोडवण्याच्या ज्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत त्या एकदम व्यवस्थित जर जमल्या ना तर हा धडा जमला आपल्याला. तर आपण बघतोय की आपल्याला सराव संच 2 साठी, 2.2 साठी, प्रॅक्टिस सेट 2.2 साठी अवयव पद्धत शिकावी लागली, फॅक्टरायझेशन मेथड शिकावी लागली. त्याच्यानंतर सराव संच 2.3 साठी, प्रॅक्टिस सेट 2.3 साठी आपल्याला कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड म्हणजे पूर्ण वर्ग पद्धत शिकावी लागली. आणि आता सराव संच 2.4 साठी आपण पुढची पद्धत शिकतोय, नाव आहे सूत्र पद्धत, फॉर्म्युला मेथड. ही पद्धत खूप सोपी आहे. अवयव पद्धतीपेक्षा पण जास्त जर सोपी पद्धत कोणती असेल ना तर ती सूत्र पद्धत आहे, फॉर्म्युला मेथड आहे. एकदम इझी फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड काय करते काय माहिती का आपल्याला? वर्ग समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला ती डायरेक्ट सूत्र प्रोव्हाइड करते, डायरेक्ट फॉर्म्युला देते ती आपल्याला. फॉर्म्युला कशाचा? त्या व्हेरिएबलचा. जर गणित एक्सचं असेल तर एक्स बरोबर, गणित एमचं असेल तर एम बरोबर हे सूत्र वापरायचं, डायरेक्ट सूत्र वापरायचं. काय सूत्र येते? -b प्लस मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. एवढा मोठा फॉर्म्युला आहे, पण हा फॉर्म्युला वापरून गणित फिनिश होणार डायरेक्ट आपल्याला. फक्त फॉर्म्युला वापरता आला पाहिजे. तर फॉर्म्युल्यात तुम्ही बघा इथं सगळीकडे एबीसी दिसतंय तुम्हाला, इथं त्याचबरोबर बीचा वर्ग वजा 4ac पण दिसतंय. म्हणून सूत्र पद्धतीने गणित सोडवण्यापूर्वी आपल्याला हा एक कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे की ह्या एबीसीच्या किमती नेमक्या काय असतात किंवा ह्या बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत कशी काढतात. कारण काय होतंय, हा फॉर्म्युला जेव्हा आपण वापरू ना तेव्हा ह्या वर्गमुळात आपल्याला बीचा वर्ग वजा 4ac ची जी किंमत आहे का ती डायरेक्ट भरता आली पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत काढायला शिकणार आहोत. आणि परीक्षेला याचा एक स्वतंत्र प्रश्न विचारला जातो की तुम्ही एबीसीच्या पहिल्यांदा किमती काढा, त्याच्यानंतर बीचा वर्ग वजा 4ac ची किमती काढा किंवा मग सूत्राने गणित सोडवा. असे 3 वेगळे वेगळे प्रश्न आहेत. तर त्यातला आपल्याला एबीसीच्या किमती काढण्याचा जो सराव आहे आणि बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत काढण्याचा जो सराव आहे तो पहिल्यांदा करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल या क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी एबीसीच्या किमती कशा काढतात, जे की तुम्ही पहिल्या प्रॅक्टिस सेट मध्ये पण शिकलेला. कसं असतं ते माहितीच असेल तुम्हाला. ही जी पहिली किंमत असते तिला म्हणतात ए, ही जी दुसरी किंमत असते तिला म्हणतात बी आणि ही जी तिसरी किंमत असते तिला म्हणतात सी. म्हणजे एक्सच्या वर्गाच्या बाजूचं सहगुणक म्हणजे ए, एक्सच्या बाजूचा सहगुणक म्हणजे बी आणि सुट्टा अंक, कॉन्स्टंट अंक, स्थिरांक म्हणजे सी. चिन्ह असेल म्हणून ए बरोबर किती सांगा तर 3. हा ए, हा ए. इथं 3 असेल तर 3, 2 असेल तर 2, 5 असेल तर 5, काहीच नसेल तर 1. हा कोण आहे? बी, बी बरोबर -5. हा कोण आहे? सी, सी बरोबर -1. लक्षात घ्या चिन्हासहित किमती लिहिता आल्या पाहिजे. एक्सचा वर्गाचा अंक ए, एक्सचा अंक बी आणि हा सुट्टा अंक सी. चिन्हासहित हा -5 म्हणून बी बरोबर -5, हा -1 म्हणून सी बरोबर -1. चुकून इथं जर +1 असतं तिथं आपल्याला प्लस द्यायची गरज पडली नसते, कारण मायनसचं चिन्ह द्यावं लागतं पण प्लसचं द्यावं लागतं. हे झाले एबीसीच्या किमती. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय काढायचंय? बीचा वर्ग वजा 4ac. तो कसा काढता? असं लिहावं लागतं, बीचा वर्ग वजा 4ac. राईट. त्याच्या पुढे बरोबरचं चिन्ह द्या आणि किमती बघा. पहिल्यांदा काय करायचं असं एक ब्रॅकेटचा वर्ग करायचं, -4 करायचं आणि 2 ब्रॅकेट करायचं. हे अशी मांडणी करून घ्यायचा प्रत्येक वेळा. ब्रॅकेटचा वर्ग म्हणजे बीचा वर्ग, बीचा वर्ग -4 ब्रॅकेट ब्रॅकेट असं करून घेतलं ना तर हे एकदम इझी जातं. आता पहिल्यांदा बीचा वर्ग, बी कोण आहे सांगा? -5. इथं -5 लावा. इथं 5 असेल तर 5, -5 असेल तर -5. आणि इकडे -4 ए, ए म्हणजे पहिला अंक 3 आणि सी, सी म्हणजे कोण? -1. चिन्हासहित किमती भरायच्या ब्रॅकेटमध्ये. मांडणी बघा, बीचा वर्ग म्हणजे ब्रॅकेटचा वर्ग -4 ब्रॅकेट ब्रॅकेट आणि मग किमती भरायच्या बी ए सी ची. बी -5, -4 ए, ए किती आहे? 3 आणि सी किती आहे? -1. इकडं बघून तिकडे लिहितोय. मग याचा वर्ग काढा. 5चा वर्ग किती येतो? 25. इथं 5 जरी असलं तरी वर्ग 25च येणार आणि -5 असलं तरी 25च येणार. वर्गाला चिन्ह कधीच येणार नाही. वर्ग दोन्ही संख्यांचे प्लसच असतात. 5चा वर्ग काढा तुम्ही 25च असतो आणि -5चा वर्ग काढा तुम्ही तो पण 25 असतो. लक्षात ठेवा चिन्ह एकच नसतं वर्गाला. आणि इथून पुढे काय करायचं? या वर्गाच्या पुढे काय करायचं? चिन्ह काउंट करायचे सगळे. किती चिन्ह आहे? 1, 2 असे 2 चिन्ह दिसले तर प्लस द्यायचे. पहिल्यांदा चिन्हांचं शिका. या वर्गाच्या पुढचे चिन्ह, वर्गाचे पुढचे चिन्ह सगळे मोजा. 1, 2 चिन्ह आहे प्लस द्या, 3 चिन्ह असले तर मायनस द्या आणि 1 मायनस असलं तरी मायनस द्या. मायनसची काउंटिंग करायची. 1 मायनस असेल तर खाली मायनस द्या, 2 मायनस असेल तर खाली प्लस द्या, 3 मायनस असेल तर मायनस द्या. लक्षात राहील तुमच्या? 1 मायनसला मायनस, 2 मायनसला प्लस आणि 3 मायनसला मायनस.
आता किती मायनस आहे 2 म्हणून प्लस द्या आणि मग पाडा बघा 4 3 12 12 1 12 आणि मग 12 आणि 25 किती होतात 37 झालं उत्तर. बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत काढायला शिकतोय बघा आपण. एकदम इझी बघा. लक्षात येत असेल तुमच्या. बघा मी आता वर्ग समीकरणाच्या बाबतीत तुम्हाला बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत काढायला शिकवतोय. खरं तर आपण सूत्र पद्धत बघणार आहे पण सूत्र पद्धत बघायच्या अगोदर बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत कशी काढायची. ओके सगळ्यात पहिल्यांदा एबीसीच्या किंमती सांगा. ए किती आहे 2. ए बरोबर म्हणजे हा वायच्या वर्गाच्या बाजूचा कोएफिशियंट. ए नेहमी प्लस असतो, ए कधीच मायनस नसतो. ए पॉझिटिव्ह असतो नेहमी. ए त्याच्यानंतर हा मधला बी. बी किती सांगा 5. तो प्लस असेल तर 5च म्हणा, तो मायनस असेल तर -5 म्हणावं लागेल. चिन्ह सहित घ्यायचंय तुम्हाला. आणि हा सुट्टा अंक सी. सी बरोबर किती आहे -1 झालं. आणि आता बीचा वर्ग वजा 4ac किती सोपं असतं. बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची आपल्याला बरं का बाळांनो. तर कशी असं ब्रॅकेटचा वर्ग -4 आणि ब्रॅकेट ब्रॅकेट असं मांडायला शिकलं पाहिजे म्हणजे चुकणार नाही तुम्ही कधीच. ब्रॅकेटचा वर्ग -4 ब्रॅकेट ब्रॅकेट. आता या ब्रॅकेटमध्ये काय करायचं बीचा वर्ग. बी बी म्हणजे कोण 5 म्हणून 5 भरा. मग ए किती 2. मग सी किती -1. सगळ्या किमती चिन्ह सहित भरायच्या. हा स्वतः पण मायनस असू शकतो असू द्या. आणि आता ह्या 5चा वर्ग किती येतो 25. आणि इथून पुढे मी चिन्ह काउंट करायला लावले तुम्हाला. या वर्गाच्या पुढे चिन्ह काउंट करा. इथं हात लावा आणि पुढचे चिन्ह बघा. 1 2 2च मायनस दिसलं तर काय द्या प्लस. 2 मायनस दिसले तर प्लस द्या. 3 मायनस दिसले तर मायनस द्या. 1 मायनस दिसलं तर मायनसच द्या. आणि कोणते चिन्ह काउंट करायचे हे 1 मायनसचं चिन्ह आणि हे आणि हे किती चिन्ह झाले 2 म्हणून प्लस. आणि मग पाडा 4 गुणे 8 8 1 8. आणि आता 25 आणि 8 ची इथं मध्ये प्लस आहे म्हणून बेरीजच होणार झालं. याला म्हणतात बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत. काय अवघड आहे काय काय एकदम इझी आहे. आणखी गणित आहे माझ्याकडे मी ते सगळे गणित दाखवून देणार तुम्हाला आणि मग होमवर्कला 4-5 गणित देतो. जर तुम्हाला बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत येत असेल ना व्यवस्थित तर तुम्हाला सूत्र पद्धतीने गणित सोडवता येईल. आणि एकदा का सूत्र पद्धत झाली की हा धडा आपला जवळपास संपतच आला असं तुम्ही समजून घ्या. तर त्याच्यामुळे नीट बघा परत एकदा बघा. सांगा आता ए ची किंमत सांगा. इथं काही नसतं म्हणजे किती असतं 1. इथं काही नसतं म्हणजे 1 असतं बाळांनो. म्हणून ए बरोबर किती 1 आणि याला बी म्हणतात. बी बरोबर किती -3 याला सी म्हणतात. सी बरोबर किती 4. एकदम इझी बघा. ए बी सी. आता बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. बीचा वर्ग वजा 4ac. पुढं बीचा वर्ग वजा 4ac कसा काढणार. बी कोण आहे. आता याची किंमत काढताना मी तुम्हाला एक जी टेक्निक दिली ती टेक्निक वापरा. बीचा वर्ग वजा 4ac म्हटल्यानंतर लगेच असं ब्रॅकेटचा वर्ग -4 ब्रॅकेट ब्रॅकेट. हे कळालं तुम्हाला. ब्रॅकेटचा वर्ग म्हणजे बीचा वर्ग -4 ब्रॅकेट ब्रॅकेट असं. मग आता ब्रॅकेट मध्ये किमती. बी बी म्हणजे कोण -3. ए म्हणजे कोण 1. सी म्हणजे कोण 4. एकदम सोपं आहे बघा. एकदम इझी. आता 3चा वर्ग किती येतो 9. जरी इथं चिन्ह असलं तरी इथं द्यायचं आणि इथून पुढे चिन्ह मोजायचे. किती चिन्ह दिसतंय सांगा आता तुम्हाला. हे -3चं नका मोजू बरं का. पुढं किती चिन्ह दिसतंय सगळे असे नीट नजर लावा तर तुम्हाला दिसेल एकच चिन्ह म्हणून मायनस द्यावा लागेल. 1 मायनस असलं तर मायनस द्यावा लागेल. 2 मायनस असेल तर प्लस. 3 मायनस असेल तर मायनस. 1 मायनसला मायनस 3 मायनसला पण मायनस. पण 2 मायनसला काय द्यायचं प्लस. तो चिन्हांचा नियम आहे. तो का हे विचारत बसू नका का ते लक्षात ठेवा. ते लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट. ओके वर्गाच्या पुढचे चिन्ह हे नाही चिन्ह मोजायचं बरं का बाळांनो. किती चिन्ह आहे 1च म्हणून मायनस द्या. आणि पाडा म्हणा 4 1 4 4 16. आता 9तून 16 जात नाही म्हणून 16तून 9 करा 7 आणि उलटी वर्गाची किती चिन्ह मायनस द्या. हे जशाच्या तसं. एकदम इझी बघा. एकदम इझी. समजतंय तुम्हाला. आता इकडे बघा. सांगा आता एबीसी ची किंमत सांगा मला पटापटा. तुमच्या लक्षात येईल बघा. इथे काही नसतं म्हणजे 1 असतं म्हणून ए बरोबर किती 1. बी बरोबर किती -7. सी बरोबर किती 8. चिन्ह सहित घ्या. हे ए असतं हे बी असतं आणि सी असतं. आता किंमत करा. बीचा वर्ग -4ac ची. एकदा मांडणी करा. ब्रॅकेटचा वर्ग -4 ब्रॅकेट ब्रॅकेट. हे तुम्हाला कळतंय का. हा ब्रॅकेटचा वर्ग म्हणजे बीचा वर्ग -4 आणि ए सी असे ब्रॅकेट लावायचे. आणि आता किंमत बी किती आहे -6. ए किती आहे 1. सी किती आहे 8. 6चा वर्ग 36. चिन्ह द्यायचं का नाही. किती चिन्ह आहे 1च म्हणून मायनस द्या. मग पाडा म्हणा 4 1 4 4 8 32. आता 36 म्हणून 32 गेलो खाली किती उरतात 4. सरळ सरळ एकदम साधी वजाबाकी. सर आता वजाचं चिन्ह द्या ना. तसं नसतं. इकडे वजाबाकी केली तर वजाचं चिन्ह दिलं पण इकडे वजाबाकी केली तर वजाचं चिन्ह दिलं का नाही. कारण ही साधी वजाबाकी नाहीये. ही बघा तुम्ही छोट्या अंकावरून मोठा अंक वजा करताय म्हणून इथं वजाचं चिन्ह येते. उलटी वजाबाकी म्हणतात त्याला. आणि सरळ एकदम इझी. आता आणखी एक गणित बघून घ्यायला लागलं. सांगा मला ए बी सी. ए बरोबर किती 1 नसतो म्हणजे 1 असतो. तिथं लिहावं लागत नाही समजून घ्या. बी बरोबर किती 6. सी बरोबर किती 9.
मग बीचा वर्ग वजा 4ac असे मांडणी करायची आणि पुढे काय करायचं फक्त ब्रॅकेटचा वर्ग मायनस 4 ब्रॅकेट ब्रॅकेट। आता पहिल्या ब्रॅकेट मध्ये 2 6, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a म्हणजे किती 1, c म्हणजे किती 9, 6 चा वर्ग किती 36। आता चिन्ह मोजा, किती चिन्ह दिसतंय तुम्हाला एकच, एक मायनस असेल तर काय द्यायचं मायनस, दोन्ही मायनस असेल तर काय द्यायचे प्लस, आणि 3 मायनस असेल तर मायनस द्यायचं, पण 3 मायनस नसतंच कधी तिथे, एक तर 1 मायनस असतं नाही तर 2, 2 मायनस असले तर प्लस येईल, एकच मायनस दिसतंय तर मायनस द्या आणि पाडा म्हणा, 4 1 4 4 9 36। सर हा पाडा कळत नाही आम्हाला, कसं म्हणायचा, याचा पाडा याच्यापर्यंत म्हणायचं 4 1 4 आणि स्टॉप व्हायचं 4, मग 4 9 36 असं तिघांचं एकत्र पाडा, मग 36 मधून 36 गेले 0, 0 पण येऊ शकतं तिथे, त्याला काही चॅलेंज नाही। समजतं तुम्हाला सगळ्यांना? तर एकदम इझी बघा बाळांनो, तुम्हाला जर कळत नसेल तर तुमच्याकडे पर्याय एकच आहे की तुम्ही परत व्हिडिओ बघा, परत बघितलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की एबीसीच्या किमती कशा ओळखायच्या आणि बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत कशी काढायची, कारण हे इम्पॉर्टंट आहे। आणि याच्यासाठी मग मी तुम्हाला पुढे गणित दिले बघा, 6वं 7वं 8वं 9वं 10वं तुम्ही गणित करा आणि मला दाखवा। दाखवत नाहीये तुम्ही, बरेच जण आता अगोदर सुरुवातीला सगळ्यांनी खूप इंटरेस्टनी दाखवलं, आता बरेचसे जण गणित करत नाहीये। तुम्ही जर असंच चालू ठेवलं तर मला तुमच्या पालकांना कॉल करावा लागेल, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित गणित पूर्ण पण करा आणि मला ते व्हॉट्सअपवरती फोटो काढून दाखवा सुद्धा। मी गणित वाचून दाखवतो जर तुम्हाला कळत नसेल तर बघा, 6वं गणित m² + 3m - 2 बरोबर 0, 2p चा वर्ग वजा 5p - 2 बरोबर 0, 3x चा वर्ग + 4x + 1 बरोबर 0, 2y² + 5y - 3 0, y² - y - 3 0। इथे तुम्ही a ची किंमत किती घ्याल 1, b ची पण किंमत किती घ्यावी लागेल 1, पण चिन्ह मायनस आहे म्हणून -1 घ्यावी लागेल आणि c -3 लक्षात ठेवा तुम्ही व्यवस्थित, ओके। आता तुम्हाला बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत जर व्यवस्थित काढायला यायला लागली असेल, म्हणजे जर तुम्हाला b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येत असेल तर तुम्ही हे गणित सूत्राने सोडवू शकता। परीक्षेला असा क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला की खालील वर्ग समीकरण सूत्राने सोडवा, फक्त सूत्राने सोडवा असं बोलतात, त्याला सूत्र पद्धत म्हणतो आपण, म्हणजे सॉल्व युझिंग फॉर्म्युला, फॉर्म्युला वापरा, डायरेक्ट फॉर्म्युला कसं वापरायचं तुम्ही शिकून घ्या। आता मी गणिताचे 3 प्रकार पाडणार आहे बघा, आणि मी काय करतो आता एका प्रकारचे तुम्हाला 3 गणित एक्सप्लेन करतो आणि होमवर्कला पण 3 देतो, असे मी 3 प्रकार आज एक्सप्लेन करणार आणि हे 3 प्रकार जर तुम्हाला चांगले कळाले तर मग आपण उद्या प्रॅक्टिस सेट 2.4 घेऊ शकतो। तर एक प्रकार बघा, पहिला प्रकार बघा, आणि प्रकार का पडतात ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। आता एबीसीच्या किमती सांगा मला, a बरोबर किती 1, b बरोबर किती -5, c बरोबर किती -2, याला a म्हणतात इथं नसतो म्हणजे किती असतो 1, हा b हा c लिहिला। आता b चा वर्ग वजा 4ac, b चा वर्ग वजा 4ac म्हणजे ब्रॅकेटचा वर्ग -4 ब्रॅकेट ब्रॅकेट, याची चांगली सवय लावून घ्या किंवा चांगली प्रॅक्टिस करा। b म्हणजे कोण -5, a म्हणजे कोण 1, c म्हणजे कोण -2, 5 चा वर्ग किती 25, इथून पुढे चिन्ह मोजा, -5 जरी असेल तरी याला चिन्ह येणार नाही आणि इथून पुढे चिन्ह 2 मायनस आहे म्हणून काय द्यायचं प्लस, 4 1 4 4 2 8, 25 आणि 8 किती म्हणतात 33 झालं। हा एक टप्पा आहे गणिताचा जो की अगोदरच्या प्रश्नात आपण बघितलेला आहे, तो जर आपल्याला सक्सेसफुली जमला तर याचं पण अर्ध गणित जमून जाईल, कारण सूत्राने गणित सोडवताना अर्धा टप्पा तोच आहे, एबीसीच्या किमती ओळखा आणि बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत काढा आणि एकदम छान शिकत होतो। आणि आता सूत्र कुणाचं गणित पीचं आहे, तर पीचं काय, p बरोबर एकदम छान लिहायला शिका सूत्र, p बरोबर -b प्लस मायनस वर्गमुळाचं चिन्ह b चा वर्ग वजा 4ac अपॉन 2a, एवढं मोठं सूत्र आहे। हे सूत्र तुम्हाला पाठ करावं लागेल, हे सूत्र पीचं आहे, हे सूत्र एमचं आहे, हे सूत्र एक्सचं आहे, हे सूत्र वायचं आहे। आपलं गणित ज्या व्हेरिएबलचं आहे, ज्या चलाचं आहे ते चल इथं घ्यायचं आणि सूत्र तुम्ही नीट लक्षात घ्या, बरोबर इकडे आहे असं, बरोबर इथे आहे सेंटरला, मग -b प्लस मायनस रूट b² - 4ac अपॉन 2a। आता किमती कशा भरायच्या बघा, बरोबर जशाच्या ही खालची रेष मारून घ्या। आता हा मायनस द्या बरं का, मायनस आणि ब्रॅकेट देऊन घ्यायचं, कधी पण मायनस आणि ब्रॅकेट द्यायचं। आता ब्रॅकेट कुणाच्या, बी च्या किमतीला, बी किती तुमचा -5 म्हणून डबल मायनस आलं बघा तुम्ही, हा मायनस देऊन घ्या, हा मायनस देऊन घ्या, ब्रॅकेट लिहा, ब्रॅकेट कुणाचा बी च्या किमतीचा आणि बी ची किंमत किती -5, मायनस असेल तर मायनस लिहा, प्लस असेल तर +5 फक्त असं लिहिलं असतं, जर तिला मायनस नसतं चिन्ह तर 5 लिहिलं असतं। आता मायनस म्हणून मायनस काय बोलतोय कळतंय ना, मग प्लस मायनस लावायचं, वर्गमुळाचं चिन्ह भरायचं आणि ही किंमत आपण वर काढलेलीच असते, ती किती आलेली 33, असं 33 लिहायचं, परत हे 2 लिहायचं ब्रॅकेट लावायचं,
हे ब्रॅकेट कुणाच्या किमतीचं बीच्या आणि हे ब्रॅकेट कुणाच्या किमतीचं एच्या. एची किंमत किती आहे? एकदम सिंपल आहे बघा. किमती भरता आल्या पाहिजे. एकदम छान भरा तुम्ही किमती. परत एकदा बघा लागलं तर तुम्ही लक्ष द्या. आता सांगा मला हे मायनस मायनस लगेच ब्रॅकेट. कधी पण मायनस झालं की ब्रॅकेट. मायनस ब्रॅकेट कुणासाठी? बी साठी. बी किती आहे? -5. मग प्लस मायनस वर्गमुळाचं चिन्ह. ही बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली? 33 अपॉन 2a 2 आणि ब्रॅकेट मध्ये a म्हणजे किती? 1. आता हे दोन मायनस जे आलेले असतात का ते दोन्ही मायनस काय होतात? कट. दोन प्रकारे येतात. दोन मायनस आले की मायनस कट होईल. अशा प्रकारे एक आणि अशा प्रकारे. इथे किती मायनस आहे? 2. तो दोन्ही मायनस कट होतात फक्त 5 होतं. इथे किती मायनस आहे? 1च. मग मायनस राहील. असे दोन प्रकारे लक्षात ठेवा. दोन मायनस आले की मायनस कट होणार. एकच मायनस असले की मायनस लिहावं लागेल तुम्हाला. लक्षात ठेवा तुम्ही. कीप इन युअर माइंड. म्हणून हे दोन्ही मायनसचे किती आले? 5. प्लस मायनस जशाच तसा 33चं रूट निघतो का? नाही. आणि खाली बेग बे. हे बघा हा पहिला प्रकार चाललाय त्याच्यासाठी. इथं 3 प्रकार कसे पडणार आहे आता बघून घ्या तुम्ही. इथं 33 आहे 33चं रूट निघत नाही म्हणून 33 जशाच तसं. थोड्या वेळानंतर एक अशी संख्या येईल जिचं वर्गमूळ निघेल आणि त्याच्या थोड्या वेळानंतर एक अशी संख्या येईल की जिचं अर्ध वर्गमूळ निघेल आणि अर्ध निघणार आहे. म्हणून 3 प्रकार बोलतोय मी त्या. आता पहिला प्रकार कोणता आहे? वर्गमूळ न निघणारा. वर्गमूळ न निघणारा अंक असेल ना तर लगेच गणित संपतं. आता फक्त 2 उत्तरं लिहायची बाकी आहे. कालचे जे पूर्ण वर्ग पद्धतीत लिहायचो ना आपण अगदीच सेम. आता कसं पी बरोबर एक उत्तर 5 + 33 वालं आणि एक उत्तर 5 - 30 संपलं. त्याच्या खाली वर्ग समीकरणाची मुळे लिहा. एकदम इझी बघा. किती स्टेप लागल्या? 1 2 3 4 स्टेप मध्ये गणित संपलंय. इथे खाली वर्ग समीकरणाची मुळे लिहायला विसरू नका बरं का. पहिल्या स्टेपला सूत्र मग किमती भरा. किमती भरल्यानंतर याचं वर्गमूळ निघतं का चेक करा. वर्गमूळ नाही निघालं तर 2 उत्तर वेगळे घ्या. समजलं का? आणि हाच प्रकार मी आता शिकवतोय तुम्हाला. कोणता? वर्गमूळ न निघणारा. त्याचे माझ्याकडे 3 गणित आहे तुम्ही बघत राहा. चला आता हे एक बघा पटकन फास्ट मध्ये घेऊ जरा थोडंसं. सांगा मला ए बरोबर किती आहे? 3. बी बरोबर किती आहे? 3. सी बरोबर किती आहे? -1. मग बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत काढण्याची टेक्निक काय? ब्रॅकेटचा वर्ग -4 ब्रॅकेट ब्रॅकेट. सांगा आता एका ब्रॅकेटची किंमत. बी म्हणजे कोण? 3. ए म्हणजे कोण? 3. सी म्हणजे कोण? -1. 3 चा वर्ग किती येतो? 9. किती मायनस दिसतंय तुम्हाला? 2. 2 मायनस दिसले की काय द्यायचं? प्लस. कधी लक्षात ठेवा 2 मायनस दिसले की काय द्यायचं? प्लस. एकच मायनस दिसले की काय द्यायचं? मायनस. 4 3 12 12 1 12 12 9 किती? 21. झाली बीचा वर्ग वजा 4ac ची किंमत. आता फॉर्म्युला. आता वायचा फॉर्म्युला. वाय बरोबर -b प्लस मायनस वर्गमुळाचं चिन्ह बीचा वर्ग वजा 4ac अपॉन 2a. असं एकदम सूत्र सुटसुटीत लिहायला शिका. आणि आता सूत्रात किमती भरण्याची टेक्निक कशी बघा. मायनस द्या लगेच ब्रॅकेट लावा. प्लस मायनस वर्गमूळ लावा. या ब्रॅकेटमध्ये बी भरा. बी कोण आहे तुमचा? आता 3 म्हणून 3च लिहा. आता मायनस नाही लिहू शकत तुम्ही. ब्रॅकेटच्या बाहेर परमनंट मायनस असणार आहे. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असणारच आहे पण ब्रॅकेटमध्ये कधी मायनस येईल कधी नाही. ओके ते बीच्या किमतीवर डिपेंड करतं. प्लस मायनस याची किंमत किती आलेली आहे? 21/2 कंसात a. a म्हणजे किती? 3 झालं. आता मला सांगा हे मायनस कट होईल का? नाही. हे कधी होतं? जर बाहेर पण मायनस असेल आणि आत पण असेल तर. प्लस मायनस जशाच तसं 21चं रूट निघत नाही कारण रूट न निघणाराच प्रकार शिकवतोय मी तुम्हाला. 21चं वर्गमूळ निघत नाहीये बघा. आणि आता 2 3 किती? 6. एकदम सिंपल आहे बघा. आणि आता फक्त 2 उत्तरं वेगळे. कोणते कोणते 2 उत्तरं? एक -3 प्लस वालं -3 प्लस 21/6 जशाच तसा. किंवा म्हणायचं y बरोबर -3 - 21 आणि (6 जशाच्या तसा. हे 2 उत्तर सेपरेट करायचं कालच्या पद्धतीत पण होतं पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये. शेवटची स्टेप सिंपल एकदम. -3 जशाच तसा प्लस 21 -3 जशाच तसा -21. खाली वर्ग समीकरणाची मुळे लिहायला विसरू नका. रूट्स. ओके एकदम सोपा प्रकार चाललाय बघा. वर्गमूळ न निघणारा प्रकार म्हणू आपण याला. वर्गमूळ न निघणारा 3 प्रकार आहे. वर्गमूळ न निघणारा, वर्गमूळ निघणारा आणि वर्गमूळ अर्ध निघणारा अर्ध न निघणारा. एकदम लक्ष द्या. आता हे बघा. सांगा मला पटकन आता तिसरं गणित आहे बघा. p² - 7p + 5 = 0. आता सांगा a = 1 b = -7 c = 5. आता b² - 4ac सांगा एकदा. b² - 4ac म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर - 4 इंटू ब्रॅकेट ब्रॅकेट. पहिल्या ब्रॅकेटमध्ये b -7 a म्हणजे किती? 1 c म्हणजे किती? 5. 7चा वर्ग किती येतो? 49. मला सांगायला चिन्ह येईल का? नाही. इथे मायनस असलं तरी येणार नाही आणि असलं तरी येणार नाही. इथून पुढे किती चिन्ह दिसत आहे? एकच.
4 1 4 4 पंचे 20, 49 मधून 20 गेले 29. एकदम सिंपल आहे बघा बाळांनो. आता गणित सूत्र पुन्हा लिहिणार आपण पीचं. पी बरोबर मायनस बी प्लस मायनस वर्गमुळात बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हे सूत्र पाठ करा. आणि छेदाची जी रेष आहे ना, बरेच मुलं इथे लिहिता फक्त एवढी, अशी लिहू नका ती, पूर्ण अपॉनची रेष मारा आणि 2a. आणि आता किमती मायनस मायनस ब्रॅकेट, प्रत्येक वेळा मायनस ब्रॅकेट येतो, प्लस मायनस वर्गमुळाचं चिन्ह, मायनस ब्रॅकेट प्लस मायनस वर्गमुळाचं चिन्ह. पहिल्या ब्रॅकेट मध्ये बी किती आहे -7, इथं वर्गमूळ, वर्गमुळात किती आहे 29. लक्षात येत असेल तुमच्या. आणि 2a, ए म्हणजे किती सांगा 1. आता डबल मायनस आला की नाही इथे, हा मायनस काय होतो कट. हे बघा 2 मायनस कधी येतं तुम्ही समजून घ्या. ज्यावेळेस बी ची स्वतःची किंमत मायनस असेल त्यावेळेस ब्रॅकेटमध्ये मायनस दिसेल तुम्हाला. बाहेरचा मायनस परमनंट आहे आणि असे 2 मायनस असले की मायनस राहत नाही, पण एकच मायनस असेल तिथं मायनस राहतो. आणि प्लस मायनस वर्गमुळात 29 जशाच तसं, आणि 2 1 2. एकदम इझी बघा बाळांनो. आता 2 उत्तर वेगळे करा. 7 प्लस √29 अपॉन 2 और p इज इक्वल टू 7 मायनस 29 अपॉन 2. आणि इथं खाली वर्ग समीकरणाची मुळे द्या. एकदम सोपं आहे बघा बाळांनो. तुम्हाला मी 3 गणितं एक्सप्लेन करून दाखवलेले आणि हे तिन्ही गणिताला आपण एक प्रकार म्हणू, वर्गमूळ न निघणारा प्रकार. लक्षात येत आहे. आणि मी 3 गणितं तुम्हाला घरी करायला पण दिलेले आहे. लक्ष द्या. p स्क्वेअर मायनस 7p मायनस 2 बरोबर 0, 3x स्क्वेअर प्लस x मायनस 5 इज इक्वल टू 0, 3y स्क्वेअर मायनस 7y प्लस 3 इज इक्वल टू 0. तुम्ही एबीसी च्या किमती काढा, b चा वर्ग वजा 4ac ची किंमत काढा, सूत्र घ्या, सूत्रात किमती भरा आणि उत्तर काढा. हे सगळे तिन्ही गणितं मी वर्गमूळ न निघणारे दिलेले तुम्हाला. ओके. तर आपण सूत्राने गणित सोडवतोय, सूत्र पद्धत शिकतोय बरं का आपण. आता सूत्राने गणित सोडवताना पद्धत तर एकच आहे बरं का बाळांनो. तरी मी 3 प्रकार असं ओरडतोय केव्हाच. प्रकार काही नाही, ते सगळं सारखंच आहे. ते फक्त 3 प्रकार का बोलतोय मी, काही गणित वर्गमूळ निघणारे असतात, काही न निघणारे असतात आणि काही अर्ध निघणारे अर्ध न निघणारे असतात. म्हणून मी त्यांचे असे सुट्टे 3 प्रकार पाडले. पण परीक्षेला काही मी तुम्हाला असं नाही म्हणत की हे प्रकारचं आहे त्या प्रकारचं आहे. आपल्याला ओळखावं लागतं सगळं गणित. ओके. सूत्राने सोडवा एवढाच प्रश्न असेल. तर तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात पहिली स्टेप एबीसी च्या किमती. ए बरोबर 1, बी बरोबर -5, सी बरोबर -7. लक्षात राहील तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा एबीसी च्या किमती लिहा, मग बी चा वर्ग वजा 4ac काढा. बी चा वर्ग वजा 4ac काढताना ब्रॅकेटचा वर्ग -4 ब्रॅकेट ब्रॅकेट. आता बी म्हणजे कोण -5, इथं -5 येऊ शकतं, फक्त 5 पण येऊ शकतं, काही पण येऊ शकतं. ते बी च्या किमतीवर डिपेंड करेल. बी ची किंमत मायनस, ब्रॅकेटमध्ये मायनस. बी ची किंमत साधी, ब्रॅकेटमध्ये मायनसचं चिन्ह नाही. -4 ए म्हणजे किती 1, सी म्हणजे -14, जे असेल. आता 5 चा वर्ग करा तर 25 येतो, चिन्ह येणार नाही त्याला. इथून पुढे 2 चिन्ह मायनसचे दिसत आहे, हे एक मायनसच आहे, हे पण एक मायनसच आहे. असे 2 मायनसला काय लावा, प्लस आणि याचा पाडा म्हणा. 4 1 4 आणि 4 आणि 14चा गुणाकार 14 चौक किती 56 असं येतो ना. गुणाकार करावा लागेल तुम्हाला तो. आणि आता बेरीज 6 5 11 आणि 5 2 7 1 8, 81 बेरीज होते त्यांची. झाला एक अर्धा टप्पा गणिताचा पूर्ण झाला. एबीसी बी चा वर्ग वजा 4ac ची किंमत. आणि आता सूत्र गणितात चल कोणते वाय, म्हणून वायचं एकदम सिस्टमॅटिक बघा. -b प्लस मायनस √b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मग मायनस ब्रॅकेट प्लस मायनस √. एवढं तुम्ही लिहून घ्यायचं पहिल्यांदा. मायनस ब्रॅकेट, ब्रॅकेट कुणाला बी ला, बी कोण आहे -5, प्लस मायनस √, काय 81 अपॉन 2a. ए म्हणजे किती आहे 1. आता हे दोन्ही मायनस काय होतात, कट होतात, प्लस मायनस. पण आता 81चं रूट निघतोय 9. अगोदर वर्गमूळ न निघत होता, आता वर्गमूळ निघतोय म्हणून वर्गमूळात चिन्ह राहणार नाही. आणि मग पुढे काय चेंज होतो बघा. आता 2 उत्तर लिहावे का, y बरोबर 5 प्लस 9 आणि 2 वाला 1, आणि एक y बरोबर 5 मायनस 9 आणि 2 वाला. पण आता तुम्ही इथे थांबू शकत नाही. मागच्या गणितात काय व्हायचं, वर्गमूळ नाही निघाला की आपण 2 उत्तर लिहिले की आपलं गणित संपून जायचं. पण आता वर्गमूळ निघतोय ना, मग पुढे जावं लागतं. काय, यांची बेरीज करा. 5 आणि 9 किती होतात 14 अपॉन 2, 14 अपॉन 2 म्हणजे 2 7 40, y इज इक्वल टू 7. एकदम सिंपल. हे झालं तुमचं एक आन्सर. इकडे 5 तून 9 गेले, खाली उरले 4. मोठ्या संख्येचं चिन्ह हे तुम्हाला क्रियांचं नॉलेज असायलाच पाहिजे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि 2 गुणे 4 असं करून तुम्ही y बरोबर काय घेऊ शकता, -2. लक्षात येते तुम्हाला. म्हणजे तुम्ही ऑर लिहा सगळ्या स्टेप आणि मग खाली लिहा रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय रूट्स आले यावेळी, तुमचा पहिला रूट काय आला 7 आणि दुसरा रूट काय आला -2. म्हणजे गणित थोडंसं लांबलंय वर्गमूळ निघाल्यामुळे. 2 उत्तर लिहिल्यानंतर मग क्रिया करावी लागली.
एकदा बेरीज करावी लागली आणि मग भागाकार, इकडे वजाबाकी आणि मग भागाकार. एकदम सिंपल बघा. हे पण गणित मी तुम्हाला 3 दाखवणार आहे. बघा तुम्ही पटापटा सांगा मला तुम्ही आता इथे परत एकदा. a बरोबर 1, b बरोबर 7, c बरोबर 10. लगेच b स्क्वेअर मायनस 4ac काढू. b स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 ब्रॅकेट ब्रॅकेट. सांगा पहिल्या ब्रॅकेट मध्ये कोण येईल? ब्रॅकेट कोण आहे सांगा? 7. a कोण आहे सांगा? 1. c कोण आहे? 10. 7 चा वर्ग किती येतो? 49. किती मायनस दिसतंय तुम्हाला इथे? मोजा बरं. मी प्रत्येक वेळा बोलतोय किती मायनस आहे? एकच, म्हणून मायनस द्या. पाढा म्हणण्याच्या अगोदर चिन्ह द्या. तिथं चिन्हांचे 2च प्रकार पडतात. एक मायनस असेल तर मायनस द्या आणि 2 मायनस असेल तर प्लस द्या. लक्षात घ्या तुम्ही. 4 1 4 4 10 40 आणि मग 49 वरून 40 ठेवले 9. आता सूत्र कोणत्या चलाचं लिहिणार आहे तुम्ही? इथं गणित वायचं होतं म्हणून वाय बरोबर, इथं गणित एमचं आहे म्हणून एम बरोबर. एम बरोबर मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a असं लिहावं लागतं तेवढं सगळं. आणि त्याच्यानंतर मायनस ब्रॅकेट प्लस मायनस अंडर रूट. लक्षात घ्या तुम्ही. मायनसच्या नंतर ब्रॅकेट. ब्रॅकेट कुणाचा आहे? हा बीचा. बी कोण आहे? 7 म्हणून फक्त 7 येणार. प्लस मायनस अंडर रूट कोण येणार? 9 अपॉन 2 इंटू ए म्हणजे किती? 1. आता हे मायनस एकच म्हणून कट नाही होणार बरं का. 2 प्रकार. दोनदा मायनस दिसलं तर मायनस काय होतं? कट. दोनदा मायनस येतं मायनस काय होतं? कट. एकदाच मायनस येतं मायनस काय होतं? तसंच राहतं, कट होणार नाही. प्लस मायनस 9 उत्तर किती येतं? 3 भागिले बे एक बे. आता यांची 2 आन्सर तयार करा. एक मायनस 7 प्लस 3 वाला आणि एक मायनस 7 मायनस 3 वाला. एकदम इझी बघा बाळांनो. आता हे सांगा 7तून 3 तुम्ही प्लस करणार की वजा करणार? चिन्हांचा रूल माहिती ना? दोन्ही चिन्ह वेगळे वेगळे असेल तर वजाबाकी होत असते बाळांनो. 7तून 3 गेले 4 मोठ्या संख्येचं चिन्ह आणि मग भागाकार वेगळे 4. चिन्ह तर मोठ्या संख्येचंच द्यायचं पण तुम्हाला बेरीज करायची की वजाबाकी हे ठरवावं लागतं. ते चिन्ह बघून ठरतं. दोन्ही चिन्ह सारखे असेल तर बेरीज करा, वेगळे असेल तर वजाबाकी करा. लक्षात ठेवा. हे झाले एक आन्सर आपल्याला. आणि इकडे और दुसरा आन्सर कोणी सांगा? दुसरा आता इकडे सांगा मला. एम बरोबर यांची बेरीज होईल की वजाबाकी? बेरीज, कारण चिन्ह सारखे. 7 आणि 3 10 मोठ्या संख्येचं चिन्ह आणि पाडा 2 पंचे 10. एकदम इझी बघा. आणि खाली लिहा वर्ग समीकरणाची मुळे. एकदम इझी बघा. नीट बघून घ्या तुम्ही. वर्गमूळ निघणारा प्रकार शिकवतोय मी हा तुम्हाला. मी 2 टप्पे वेगळे करतो म्हणजे 2 प्रकार वेगळे पाडले मी. पहिला प्रकार तुम्हाला वर्गमूळ न निघणारा दाखवला, आता वर्गमूळ निघणारा दाखवतोय. पण परीक्षेला मात्र सगळे मिक्स गणित येतात. त्याच्यामुळे आपण सुट्ट शिकू पण सराव संचात आपल्याला सगळं मिक्स करावं लागणार आहे. लक्षात घ्या. मी एक आणखी गणित सोडून दाखवतो तुम्हाला. बघा तुम्ही हे गणित बघा. सांगा मला एबीसीच्या किमती पटकन. ए बरोबर 2, बी बरोबर -5, सी बरोबर 2 आणि मग बी चा वर्ग वजा 4ac. बी चा वर्ग वजा 4ac कसा काढतात जरा बघा. ब्रॅकेटचा वर्ग -4 ब्रॅकेट ब्रॅकेट. सांगा पहिल्या ब्रॅकेट मध्ये कोण यायला पाहिजे? -5, कारण बी -5 आहे. 4a म्हणजे कोण? 2. सी म्हणजे कोण? 2. 5 चा वर्ग 25 आणि इकडे वजाबाकी करा. 4 दुणे 8, 8 दुणे 16. वजा का आलं कळालं का तुम्हाला? कारण एकच चिन्ह आहे बाळ. सो 2 आहे ना. हे चिन्ह नाही बघायचं, हे बघायचं नाही. इथं बघायचे किती चिन्ह आहे. एकच तर एकच. आणि मग 25 मधून 16 गेले 9. राईट ना. आणि आता तुम्ही पी ची किंमत काढा. पी बरोबर -b प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता मायनस झाल्यावर लगेच ब्रॅकेट लिहितो मी. हा मायनस आणि ब्रॅकेटचा तुम्ही लॉजिक समजून घ्या. इथं बरेच जण चुकतात. मायनस ब्रॅकेट बीच्या किमतीला आहे. बी कोण आहे? -5. असे डबल मायनस दिसत आहे बघा. प्लस मायनस अंडर रूट किती? 9 आणि 2 2. हे 2 आहे बघा यावेळी. हा मायनस मायनस कट. प्लस मायनस 9चं उत्तर किती येतं सांगा? 9चं उत्तर किती येतं? 3 आणि बेदुले किती? 4. सर इथं वर्गमूळ नाही निघाला तर तो प्रकार अगोदर दाखवलाय मी तुम्हाला. वर्गमूळ नाही निघालं तर आणखी छान आहे. 2 उत्तरं लगेच मिळतात. वर्गमूळ निघालं तर काय होतंय? 2 उत्तरं तर लिहावेच लागतात आपल्याला. असे 2 उत्तरं तर लिहावेच लागतात वेगळे वेगळे. आणि खाली पण उत्तर काढावं लागतं बाळांना. खाली कसं निघतात का? 5 आणि 3 किती होतात? 8 8 भागिले 4. 4च्या पाड्यात 8 येतं बघा. 4 दुणे 8 म्हणून पी बरोबर 2. इकडे बघा पी बरोबर 5तून 3 गेले 2 भागिले 4. आता 4च्या पाड्यात 2 पुढे येतात म्हणून यांना छोटं करा. बे 1 बे गुणे 4. लक्षात घ्या 2 उत्तर कसे बनलेले आहे आणि खाली रूट्स लिहा. हे पण 3 गणित आपण एक्सप्लेन केलेले आहे. तुम्ही चांगले बघा हे व्हिडिओ परत परत आणि हे 3 गणित तुम्ही घरी सोडवा. लक्षात घ्या. x² + 3x - 10 = 0, m² - 2m - 8 = 0, p² + 7p + 12 = 0. हे गणित तुम्ही घरी व्यवस्थित सॉल्व्ह करा. ओके.
सूत्र पद्धतीमध्ये सगळा खेळ हा स्क्वेअर रूटचा आहे, वर्गमुळाचा. 3 प्रकारची वर्गमूळ असतात. नंबर 1 17 निघतं घ्यायचं वर्गमूळ सांगा नाही, म्हणून तुम्हाला 17ला 17च ठेवावा लागतं, हा एक प्रकार. दुसरा सांगा 16 किती निघतं याचं उत्तर. आता याचं उत्तर निघतं 4, म्हणून याला तुम्ही 16 नाही ठेवू शकत. 16चं वर्गमूळ 4 आणि वर्गमूळाचं चिन्ह पण नाही द्यायचं, हा दुसरा प्रकार. आणि आता तिसरा हा 20 आहे. 20चं वर्गमूळ निघतं का नाही, पण मग तुम्ही 20ला 20 नाही ठेवू शकत. जसं 17चं निघत नाही म्हणून 17ला 17 ठेवता येतं, पण 20ला काय करावं लागतं, 20चे फॅक्टर पाडावे लागतात. असे फॅक्टर पाडावे लागतात की ज्यातल्या एका अंकाचा तरी स्क्वेअर रूट निघाला पाहिजे. सांगा मला 20 कोणत्या 2 अंकांचा गुणाकार आहे, कोणत्या पण 2 अंकांचा गुणाकार सांगा, पण त्या 2 अंकांपैकी एका अंकाचं वर्गमूळ निघालं पाहिजे. तुम्ही बेद आहे 20 नाही म्हणू शकत त्या, कारण बे आणि 10ची वर्गमूळ निघत नसतात. तुम्ही त्याला 4 पंचे 20 म्हणू शकता. का, कारण मग ह्या 4चं उत्तर निघेल 2 आणि आतमध्ये राहील 5. म्हणून याला मी 3 प्रकार म्हणतो, कारण 17चं वर्गमूळ निघतच नाही आणि त्याचा गुणाकार पण पडत नाही, त्याचे अवयव पण निघत नाही. 17 अशा कोणत्याच 2 संख्यांचा गुणाकार नाहीये की ज्यातल्या एका अंकाचं वर्गमूळ निघत, राईट ना. म्हणून 17ला 17च ठेवता येतं, 16ला 4 लिहिता येतं आणि ह्या 20ला असं फोडावं लागतं. 20ला पहिल्यांदा 4 पंचे 20 सांगा आणि मग 4चं उत्तर 2 काढा. समजतंय ना तुम्हाला. परत बघा 31चं रूट काढा. मी बोललो तर तुम्ही गुणाकार शोधू शकता का. 31 अशा कोणत्या तरी 2 संख्यांचा गुणाकार आहे का, म्हणून 31चं वर्गमूळ निघणार नाही आणि ते जशाच तसं राहील, राईट. पण जर का मी इथं 25 दिलं तर आता 25चं उत्तर किती लिहा तुम्ही 5. याला जसं वर्गमूळाचं चिन्ह शिल्लक राहिलं तसं 25ला राहतं का सांगा मला, राहतं का नाही, म्हणून 25चं उत्तर 5. पण इथं जर मी 28 दिले तर सर मग आम्ही 28ला 28 ठेवू, मग तुमचं गणित रॉंग होत नाही. सर 31 वरच ठेवलं मग, कारण 31चा वर्गमूळ बिलकुल निघत नाही, पण 28चा अर्धा निघतो. कसा निघतो, कारण 28 अशा कोणत्या तरी 2 अंकांचा गुणाकार आहे की ज्यातल्या एका अंकाचा वर्गमूळ निघतो आणि ते 2 अंक म्हणजे 4 7 28. सर आम्हाला कसं कळेल तो पाडा कसा घ्यायचा. आम्ही तर 14 दुने 28 पण घेऊ शकतो, पण 14 दुने 28 घेऊन काय फायदा आहे, कारण तुम्ही ज्यावेळेस 14 दुने 28 घ्याल ना त्यावेळेस 14चं पण रूट निघणार नाही आणि 2चं पण नाही निघणार. मग काय करणार तुम्ही, म्हणून तुम्हाला असंच घ्यावं लागेल. आणि 90% तो अंक 4च्या पाड्यावालाच असतो बऱ्याचदा. जर 4च्या पाड्यावाला नसेल तर 9च्या पाड्यावाला असतो आणि 9च्या नसेल तर 16च्या असतो. 2-3च अंक आहे आपल्याकडे, 4 9 16 आणि जास्तीत जास्त 25 या पाड्याचे ते अंक असतात, कारण मग यांचेच वर्गमूळ निघतात ना 4 9 16 25चे म्हणून. लक्षात राहील. आणि मग 4चं उत्तर 2. चुकून इथं जर का 32 आला असतं तर तुम्ही आता 4च्या पाड्यात तर येतच आहे 4 8 32, पण तुम्ही 4च्या ऐवजी इथं तुम्हाला 16 दुने 32 करावं लागेल, कारण मग या 16चं पण उत्तर किती निघतं 4. असं म्हणजे मोठ्यात मोठा पाडा घ्यावा लागतो आणि तो पाडा फक्त तुम्ही हेच घेता 4 9 16 25, कारण यांच्या सगळ्यांचे वर्गमूळ निघतात. म्हणून त्या 2 अंकापैकी एक अंक हाच असणार या चौघांमधला 4 9 16 25. म्हणून दिलेली संख्या यांच्यापैकी कुणाच्या पाड्यात येते का बघून घ्यायचं आणि पटकन त्याला गुणाकारात विभागायचं. लक्षात राहील तुम्हाला आता हे, कारण हे वापरायचंय आपल्याला या पद्धतीमध्ये, लक्षात ठेवा. बघा आता आपण मेन तर एकच गणित शिकतोय बाळांनो, गणित सूत्राने सोडवायला शिकतोय आपण, सूत्राने, आणि सूत्राने सोडवण्याची ही टेक्निक. चला सुरू करू. आता सांगा मला पटकन a बरोबर किती 1, b बरोबर किती 4 आणि c बरोबर किती -2. सुरू. आता b चा वर्ग वजा 40, b चा वर्ग वजा 40 म्हणजे ब्रॅकेटचा वर्ग -4 ब्रॅकेट सांगा. ब्रॅकेट मध्ये b म्हणजे कोण 4, a म्हणजे कोण 1, c म्हणजे कोण -2. 4 चा वर्ग 16 किती मायनस दिसतंय 2, म्हणून 2 मायनसचं काय प्लस, 2 मायनसचं प्लस, 4 दुने 8, 16 आणि 8 किती बनतात 24. बनले. आता सुरू करा. सूत्र एक सगळं तेच आहे, गणित तेच आहे बाळांनो, फक्त वर्गमूळाचे 3 प्रकार पडतात. वर्गमूळ निघतं नाही निघतं अर्ध निघतं. लक्षात येते का तुम्हाला. मग बघा -b प्लस मायनस वर्गमुळात b चा वर्ग वजा 4 ac. सूत्र चांगलं पाठ ठेवा बरं का. बरेच लोक इथं बीला पण वर्ग लावायला बसले, इकडचं वरचंच त्यांच्या डोक्यात राहिलेलं असतं त्यामुळे इथं लावतात ते. पण लक्षात ठेवा इथं वर्ग बिर्ग नाहीये, तुम्हाला नीट बघावं लागेल सूत्र 2a. आता काय मायनसचा ब्रॅकेट, मायनस ब्रॅकेट, b चा ब्रॅकेट हा मायनस ब्रॅकेट आणि प्लस मायनस अंडर. एवढं तुम्ही लिहून घ्या, एवढं द्यायला शिका तुम्ही पहिल्यांदा. किंमत कोणतीच नका लिहू, पण हे चिन्ह लिहा. आता ह्या b ची किंमत किती आहे 4, अंडर रूट किती आहे 24 आणि भागिले 2 कंसात a किती आहे 1. आता सांगा मला ह्या 4चं चिन्ह राहील की नाही राहील. पण ह्या 24चं उत्तर काय निघेल आता सांगा बरं मला. आता 24चं पूर्ण उत्तर पण निघत नाही आणि 24ला मी 24 पण नाही घेऊ शकत. मग मी काय करू शकतो 24ला असं 4 सगळं 24 करणार बरं का मी, आणि 4 सगळं 24 केल्यानंतर 4चं उत्तर 2 आतमध्ये 6 असं मी रफ पेजवर करून घेणार. 2√6 येतं बघा याची व्हॅल्यू, याचा अर्ध वर्गमूळ निघतं 2√6 असं वर्गमूळ निघतं त्याचं.
असं करावं लागेल तुम्हाला सुद्धा. आणि मग खालचा हा बे एक बे. समजले असेल तुम्हाला दिसते. 24चं हे उत्तर कसं आलं कळालं का तुम्हाला? हा सर आम्ही 24ला 24च ठेवलं तर मग तुम्हाला परीक्षेला मार्क मिळणार नाही. कसं केलं नाही कळालं का तुम्हाला? तुम्ही बघून घ्या. हे 24 आहे ना बाळांनो, या 24चा असा गुणाकार शोधायचा. 4 7 24 आणि याचं वर्गमूळ निघतं की नाही 4चं 2. मग आतमध्ये 6 राहतं फक्त. असं काढून घ्यायचं त्याचं उत्तर आणि ते इकडे लावायचं. आणि आता एकच काम राहिलं फक्त. आता काय करायचं? एक असा पाडा शोधायचा ज्या पाड्यात हे तिन्ही अंक आले पाहिजे. हा वर्गमूळाला अंक सोडून घ्या. असं प्युअर पाडा शोधा ज्या पाड्यात हे तिघ अंक आले पाहिजे. कोणता पाडा आहे तो? 2चा. तो पाडा म्हणा सगळ्यांना. बे एक, बे दुने आणि बे. तिघांसाठी पण म्हणायचं बरं का? तिघांसाठी पण लक्षात ठेवा. पाडा तिघांसाठी म्हणायचा. लक्षात ठेवा. बेचा पाडा बे एक, बे दुने बे. आता राहिलं कोण कोण? इथं कोण राहिलं? -2 प्लस मायनस. इथं कोण राहिलं? 1 लिहायचं नाही. वर्गमूळाला अंक लिहायचं फक्त. इथं 1 राहिलं तरीच लिहू. इथं पण खाली 1 राहिलं तर लिहूच नाही. हा एक लिहून काहीच फायदा नाही. म्हणून तो नाही लिहिला तरी चालतो. म्हणून डायरेक्ट आपलं हेच आन्सर आलं बघा. कारण हे कट झालं दोन पाडा म्हटलं तर आपण एक असा पाडा म्हणावा लागतो जो तिघा अंकासाठी चालतो. आणि पाडा ह्याच प्रकारात म्हणतात फक्त. बाकीचे जे अगोदरचे 2 प्रकार होते का वर्गमूळ निघणार आणि न निघणार त्याच्यात पाडा म्हणायची गरजच पडत नाही. पाडा कसा म्हणून तुम्हाला कळालं का बाळांनो? याच्यासाठी 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 तिघांसाठी एकच पाडा म्हणायचा 2चा. बे एक, बे दुने बे. आणि राहिलेले अंक सगळे लिहायचे. खालचं एक लिहिलं नाही म्हणून उत्तर एवढंच दिसते. आणि आता 2 उत्तर वेगळे करा. x बरोबर -2 प्लस 6 किंवा x बरोबर -2 -6. एकदम इझी बघा. एकदम इझी. समजतंय? आता पुढचं एक बघा. आणखी एक गणित बघू. बघा आपण काय करतोय ते तरी लक्षात राहिलं का? आता आपण सूत्राने गणित सोडवतोय आणि ही आपली तिसरी पद्धत आहे. आणि हे आपण सराव संच 2.4 साठी घेतोय. लक्षात ठेवा तुम्ही. आज आपण प्रॅक्टिस सेट 2.4 ची तयारी करतोय. उद्या प्रॅक्टिस सेट 2.4 आपण घेऊ शकतो. लक्षात येते तुमच्या? तर बघा आता सांगा मला a बरोबर किती आहे? 1. b बरोबर किती आहे? -6. c बरोबर किती आहे? 1. आता काढा b² - 4ac, b² - 4ac. सर हे काय आहे म्हणजे b² - 4ac? ते तरी लक्षात आलं की नाही तुम्हाला? कारण खाली सूत्र असतं ना, त्या सूत्रात आपल्याला किंमत भरायची असते. म्हणून आपण अगोदर काढून ठेवतो. लक्षात येते? बघा ब्रॅकेट स्क्वेअर -4 ब्रॅकेट ब्रॅकेट. सांगा b म्हणजे कोण? -6. पहिला ब्रॅकेट 1, दुसरा ब्रॅकेट पण 1च. 6चा वर्ग किती येतो? 36. चिन्ह येईल का? नाही. किती मायनस आहे? 1च. 4 1 4. 36 मधून 4 गेले 32. लक्षात ठेवा तुम्ही. एकदम सिंपल. आणि आता फॉर्म्युला p बरोबर -b प्लस मायनस √b² - 4ac भागिले 2a. मग इज इक्वल टू जशात तसं मायनस ब्रॅकेट. हा ब्रॅकेट कुणाचा आहे? b च्या व्हॅल्यूचा. b कोण आहे? -6 प्लस मायनस √ किती? 32 अपॉन 2 × a. a म्हणजे किती? 1. आता हे 2 मायनस असल्यामुळे मायनस कट होतं बघा. आणि इकडे एकच मायनस होतं म्हणून मायनस कट नव्हतं झालं बघा. लक्षात ठेवा तुम्ही. हे पण 2 प्रकार आणि 2 चिन्हांचं लॉजिक लक्षात ठेवा तुम्ही. कधी हे चिन्ह कट होतं कधी नाही होत. लक्षात ठेवा. हा आणि प्लस मायनस याचं उत्तर तर मी तुम्हाला काढायला शिकवलंच आहे 32चं. आता 32चं पूर्ण उत्तर निघतं का? इथं जर 36 असतं तर 6 घेतलं असतं. इथं जर 37 असतं तर 37 तसंच ठेवावं लागलं असतं. 32 कुणाचं गुणाकार आहे का? आहे. कुणाचं आहे? 16 × 32. कारण काय होतं? 16 मध्ये आणि 32 मध्ये तुम्ही असं केल्यानंतर 16चं उत्तर किती निघतं? 4. आणि आतमध्ये कोण राहतं? फक्त 2. असं करता येतं मला 32चं. म्हणून मी असं करणार आणि ते इथं लावणार. पण हेच तर तुम्हाला तुम्ही 37चं करायला लावलं तर शक्य आहे का? 37 कुणाच्या पाड्यात येतात का? म्हणून 37चं उत्तर तुम्हाला 37च ठेवावं लागतं वर्गमुळात. हे लक्षात नाही आलं का बाळांनो तुम्हाला? याच्यात कसं आहे? अर्ध रूप निघतं आणि अर्ध नाही निघत तर ते अर्ध असं काढायचं. ही संख्या कुणाच्या पाड्यात येते का बघायची. आणि ते पाडे हेच आहे बाळांनो आपल्याकडे. पाडा नंबर 1 4 9 16 आणि 25 एवढ्या पाड्यात चेक करून घ्यायचं. सांगा 25च्या पाड्यात येतात का? 32 नाही. 16च्या येतात का? येतात. 16 × 32 असे खालून पाडे म्हणायचे या 4 अंकांची. लक्षात राहील तुम्हाला? असं फॅक्टर पाडून घ्यायचे आणि मग हे उत्तर डायरेक्ट इथे छापा देऊ. काय 4√2 आणि 2 1 काल गणित 32चे उत्तर कुठून आलं कळालं का? आणि आता एक असा पाडा म्हणायचा ज्या पाड्यात हे 3 अंक आले पाहिजे. आणि सर जर 3 अंक पाड्यात नाही आले तर मग ते तसंच राहू का? तिथेच उत्तर संपलं. मग आपण पाड्यात येतं का चेक करा. सांगा मला 3 अंक कुणाच्या पाड्यात येतात का? येतात. कुणाच्या? 2च्या. जनरली ते 2च्याच पाड्यावर असतात बरं का. तरी पण चेक करायचं. ओके. म्हणून 2चा पाडा तर सगळ्यांना बेत्रिक 6. बघा 2चा पाडा म्हणतोय. लक्ष द्या. याच्यापर्यंत म्हणा तर बेत्रिक 6. याच्यापर्यंत म्हणा बेदुने 4. याच्यापर्यंत म्हणा 1. आता राहिलेलं काय काय सांगा मला आता सगळं तुम्ही. हे कोण राहिले सांगा? 3.
प्लस मायनस हे कोण राहिले 2 2 लिहावंच लागेल बरं का. इकडे 1 उरला होता तर आपण 1 लिहिलाच नव्हतं, डायरेक्ट वर्गमूळ 6 लिहिलं होतं. इथं मात्र 2 उरलाय तर 2 पण लिहा आणि हा वर्गमूळातला 2 पण लिहा. आणि पाडा वर्गमूळातल्या अंकाला नाही म्हणायचा, बाहेरच्या. आणि खाली किती उरलाय 1, तो नाही लिहिला तरी चालतं. आणि दिस इज अवर फायनल आन्सर. याची 2 उत्तरं तयार करा. p बरोबर 3 प्लस 2 वर्गमूळात 2 मध्ये राईट ना, p प्लस आणि एकदा p बरोबर 3 मायनस 2 वर्गमूळात 2. हे बघा, एकदा 3 प्लस 2 रूट 2 आणि एकदा 3 मायनस 2 रूट 2. अँड दीज आर आवर रूट्स. दीज आर दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि इथे लिहायचा रूट्स लिहायचा. लक्षात ठेवा तुम्ही, हे मी तुम्हाला दाखवलंय की 32चं उत्तर कसं काढलं आणि 32चं उत्तर काढण्यासाठी पाडे हे घ्यावे लागतात. लक्षात राहू द्या तुम्ही, ते लिहू नका पण लक्षात राहू द्या. काल हे गणित तुम्हाला आपण सूत्राने सोडवतोय, लक्षात येते ना. एक आणखी गणित दाखवणार आहे मी. हे बघा, पहिलं असं असतं बाळांनो 13चं उत्तर निघत नाही ना, म्हणून 13 ठेवा आणि मग आपलं गणित संपून जातं. दुसरं असतं 9 जर असलं तर तुम्ही 9ला काय करू शकता, 3 लिहू शकता. आता तुमचं रूटचं चिन्ह राहिलं का नाही. आणि तिसरा प्रकार असतो 20 जर का राहिला तर तुम्ही 20ला 20 नाही लिहू शकत, 13 सारखं. सर आम्हाला तेच तर कळणार नाही कसं ठेवायचं नाही ठेवायचं. तेच तर मेन आहे बाळांनो. त्याच्यातच तर आपली हुशारी दिसणार आहे की तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की तसंच ठेवायचंय की त्याला अर्ध वर्गमूळ काढायचा प्रकार वापरायचा आहे. तर 20ला कसं करता येतं, 20ला 20 नाही ठेवता येत. असं 4 पंचे 20 करावं लागतं आणि मग 4चं उत्तर 2 वर्गमूळात 5. हे सगळं तुमचं रफ वर्क असतं, लक्षात ठेवा तुम्ही. हेच प्रकार तुम्हाला आता दाखवतोय. आता सांगा मला, पहिल्यांदा एबीसीची किमती काढा. सांगा ए बरोबर किती, ए, बी बरोबर -2 आणि सी बरोबर -3. सुरू करा. आता बीचा वर्ग -4ac, बीचा वर्ग -4ac म्हणजे काय, ब्रॅकेटचा वर्ग -4 ब्रॅकेट ब्रॅकेट. पहिल्या ब्रॅकेटमध्ये -2 मग 1 आणि मग -4. 2चा वर्ग किती 4 आणि 2 -2 प्लस आणि 4 40 आणि 40 आणि 4 किती होतात 44. आता फॉर्म्युला एमचा, एम बरोबर -b प्लस मायनस इन रूट b स्क्वेअर -4ac अपॉन 2a. आता हे आपलं 15वं गणित आहे बाळांनो. 15व्या गणितापर्यंत तरी तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात आलाच असेल. इथं तुम्ही गोळ करू नका. इथं जर चिन्ह चुकलात तर मग खाली उत्तर चुकून जाईल. लक्षात ठेवा. मग बरोबर मायनस ब्रॅकेट प्लस मायनस रूट अपॉन 2a. ए म्हणजे किती तुमचा a आणि इथं b किती तुमचा -2 डबल मायनस आणि रूट मध्ये किती 44. लक्षात येते तुम्हाला किमती कशा भरतो मी, नीट बघा. दोन्ही मायनस काय होतात कट, प्लस मायनस 44 उत्तर इकडे काढून दाखवतो बघा. 44चं वर्गमूळ पूर्ण निघत नाही आणि त्याला मी तसं पण नाही लिहू शकत, कारण त्याचा असं गुणाकार बनतोय की ज्यातल्या एका अंकाचा वर्गमूळ निघतो. कारण 44 11 चोक 44 बनतात आणि ह्या 4चं उत्तर किती येतं 2 आणि आतमध्ये गुण राहतात 11. हे बघा 44चं असं उत्तर निघतं अर्ध, म्हणून तुम्हाला इथं ते घ्यावं लागेल 2√11 अपॉन 2/2. आता तुमच्याकडे असा एखादा पाडा आहे का ज्या पाड्याला 3 अंक येतात, वर्गमूळाला अंक नका बघू पण हे येतात ना कुणाच्या 2च्याच. म्हणा मग बे1 आता सांग काय राहील, इथं कोण राहील सांगा 1. इथं एक लिहावंच लागतं, इथं काही नसतं ना म्हणून 1 तरी लिहावंच लागतो तिथं प्लस मायनस. इथं पण किती राहिला 1, पण हा 1 नाही लिहिला तरी चालतो, कारण वर्गमूळात ऑलरेडी 11 आहे, त्याचं सहगुणक 1 दाखवायची गरज नाही. तिथं तसंच ठेवा त्याला आणि हा खालचा 1 पण लिहायची गरज नाही. आपण संपलं. मग याला जातात 2 उत्तरामध्ये डिवाइड करा. एम बरोबर 1 प्लस वर्गमूळात 11 किंवा एम बरोबर 1 मायनस वर्गमूळात 11 आणि त्याच्यानंतर रूट्स लिहायचे. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे लिहिताना काय करावं लागतं ते तरी लक्षात राहिलंय का तुमच्या. बरोबरचं चिन्ह टाकायचं बाळांनो आणि हे 2 उत्तर लिहायचे. उत्तराबरोबर एम लावायची गरज नाही, फक्त 1 प्लस √11 एक उत्तर आणि कॉमा करून 1 मायनस √11 दुसरं. लक्षात राहील तुम्हाला. तर अशी ही सूत्र पद्धत आहे. आपण खूप प्रयत्न केलेला आहे, सगळे गणित तुम्हाला मी दाखवलेले आहे. तुम्ही हे गणित परत बघा, मग तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.4 अजिबात अवघड वाटणार नाही. ओके, चांगली तयारी करून उद्या या म्हणजे शिकावं. ओके, तर असे आपण 15 गणित बघितलेले आहे आणि आता परत हे 16वं 17वं 18वं तुम्ही घरी सोडवा. 16वं गणित x² - 4m - 1 = 0, p² + 6p + 2 = 0 and y² - 2y - 5 = 0. सगळी चांगली प्रॅक्टिस करा. ही चांगली प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला आनंद वाटेल, नाहीतर नाही. ओके.